नमस्कार. बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मंत्री धनंजय मुंडेंसंदर्भात. गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत आणि आता मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखीनच खोलात गेलाय. कारण कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना कोर्टानं दोषी ठरवलंय. धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली होती. कोर्टानं धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश दिलेत. तर मुलगी शिवानीला 75,000 रुपये दरमहा पोटगी द्यावी लागणार आहे. तर घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आता दोषी सापडले असून करुणा मुंडे यांना त्यांना 2 लाखाची पोटगी दरमहा द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा पाय आणखीनच खोलात गेल्याचं दिसतंय. धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाकडून आता मान्य झालाय. करुणा मुंडे पत्नी असल्याचाही कौटुंबिक कोर्टाचा निवाळा. करुणा मुंडेंना दरमहा 1,25,000ची पोटगी द्या, कोर्टाचे आदेश. तर मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा 75,000 पोटगी देण्याचे आदेश. दरम्यान आता करुणा मुंडेंशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी. पाहूयात. दिलाय का समजा. हाँ, न्यायालय ने निकाल दिया है. मैं न्यायाधीश का, न्यायालय का आणि जे माझे ॲडव्होकेट होते त्यांचा मी हृदयापासून आभार मानते. याचिकेत तुम्ही काय नक्की मांडलं होतं? याचिकामध्ये 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी केली होती, जे आमचा खर्च आहे दर महिन्याचा. आणि माझा मुलगा जे आहे व बेरोजगार आहे, मी बेरोजगार आहे, त्याच्यासाठी 15 लाख रुपये दर महिन्याचा जे आमचा खर्च आहे ते मागितला होता. 2 लाख रुपये मंजूर केलेला आहे कोर्टाने आणि बायको म्हणून मंजूर केलेला आहे. त्याच्यासाठी मी आभार मानते. आणि मी याच्यासाठी कोर्टाची ऑर्डर घेऊन, मी संतुष्ट नाही आहे, कोर्टाची ऑर्डर घेऊन मी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे. मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीवर तुमची लढत होती, नक्की काय सांगाल? मंत्री कशाचा मंत्री? बायकोसाठी एक नवरा नवरा असते, मंत्री नाही असते. सीएम जरी झाला तो पण मी लढणार आहे. दरम्यान करुणा मुंडेंच्या वकिलांनी काय माहिती दिली आहे तेही आपण पाहूयात. आम्हाला जे काही अपेक्षित होतं की आमची हे जी यांची हाय प्रोफाईल आहेत आणि त्याप्रमाणे जे काही मिनिस्टर आहेत त्यांच्याप्रमाणे आम्हाला उच्च दर्जाचे राहणीमान किंवा खर्च या गोष्टीची आम्ही त्यामध्ये मागणी केलेली होती. परंतु तशा प्रकारची आमच्या समाधानकारक आम्हाला काही जी अमाऊंटची अलाव केलेली आहे ती काही तशा प्रकारची नाही आहे. त्यामुळे आम्ही यानंतर पुढील न्यायालयात या संदर्भात अपील करणार आहोत. दरम्यान करुणा मुंडेंनी फडणवीस आणि अजित पवारांवर सुद्धा आरोप केले. धनंजय मुंडेंना अजित पवार आणि फडणवीसांचा वरदहस्त असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे. विरोधी पक्षात असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा वरदहस्त मुंडेंवर होता असं मोठं विधान यावेळेस करुणा मुंडे यांनी केलेले. यासोबतच अजितदादांचा सुद्धा वरदहस्त मुंडेंवर कायम असल्याचं करुणा मुंडे यांनी दावा केलेला आहे. मुख्यमंत्री का तो पूरा सपोर्ट है उनको, वो तो मैंने देखा है, अपोजिशन लीडर थे तब से उनको मुख्यमंत्री का पूरा सपोर्ट है, पूरा. और अजित दादा का तो है ही. एका बाजूला करुणा मुंडे आरोप करतायत, मात्र दुसऱ्या बाजूला मंत्री धनंजय मुंडेंसाठी मुलगा शिशिव मैदानात उतरलाय. माझे वडील सर्वोत्तम नसले तरीही ते वाईट नाहीत असं शिशिवने म्हटलेलं आहे. शिशिव मुंडेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते. शिशिव हा धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा असून आई छळाचा दावा करते, मात्र तिनंच आमचा छळ केल्याचं शिशिवने या पोस्टमध्ये म्हटलंय. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा शिशिव याची पोस्ट समाज माध्यमात आता चांगलीच व्हायरल होते. वडील धनंजय मुंडे यांच्यासाठी तो आता मैदानात उतरला असून शिशिव मुंडेने जी पोस्ट केलेली आहे त्यामध्ये आईवरच त्याने आरोप केलेले आहेत. वडील सर्वोत्तम नसले तरीही ते आमच्यासाठी आई एवढे वाईट नाहीत असं शिशिव म्हणतोय. वडील आईसोबत कठोर असले तरीही आमच्यासोबत कठोर नाहीत. आई छळाचा दावा करते, तसाच छळ तिने आमचाही केलाय. मी, माझी बहीण आणि वडील धनंजय यांचा करुणा मुंडेंनी छळ केलेला आहे. आमच्या कौटुंबिक समस्येला मनोरंजनाचं साधन बनवलं जात असल्याचं शिशिव म्हणतोय.
2020 पासून वडील आमची काळजी घेत आहेत असंही त्याने सांगितलंय. एखादा मंत्री जर घरगुती हिंसाचार करत असेल तर धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घ्या अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली आहे. मुंडेंनी निवडणूक आयोगालाही खोटी माहिती दिली असून आमदारकी रद्द करण्याची मागणीही करणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी पुन्हा एकदा दमानिया यांनी केलेली आहे. दरम्यान आता घरगुती हिंसाचाराचे आरोप मुंडेंवर सिद्ध झाले आणि त्यामुळेच एका मंत्र्याकडनं जर घरगुती हिंसाचार होत असेल तर त्याचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे असं दमानिया म्हणतायत. देशमुख या प्रकरणात किती मोठ्या प्रमाणावर दहशत झाली होती आणि धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळच्या माणसांनी म्हणजे त्यांचा भाऊ म्हटलं तरी चालेल आणि त्यांच्या सहकार्यामुळे जर हे होत असेल तर ते चुकीचं होतं हे आम्ही दाखवून दिलं. ECIला मी जे ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी लिहिणार होते त्याच्यात आता ही पण माहिती देणार आहे की कोर्टाने यांना डोमेस्टिक व्हायलन्स केलं असं म्हटलंय. या व्यतिरिक्त या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे देखील आता सिद्ध झालंय. याचा अर्थ ह्यांनी ही माहिती ॲफिडेव्हिटमध्ये दिलेली नाही आहे म्हणून यांची आमदारकी देखील रद्द व्हावी अशी देखील मी मागणी करणार आहे. आता बातमी गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भात. गुणरत्न सदावर्तेंनी आता अंजली दमानियांवर निशाणा साधलेला आहे. कौटुंबिक आयुष्याचं भांडवल करण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. करुणा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचं कोर्टानं कुठं म्हटलंय असा सवालही त्यांनी विचारला आणि दमानिया यांना कायद्यातलं काहीही कळत नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय. गुणरत्न सदावर्ते आता या संदर्भात मैदानात उतरले असून त्यांनी दमानियांवर निशाणा साधलेला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी अंजली दमानिया यांना कायद्यातलं काही कळत नाही असं म्हटलंय. ॲझ्युम्शन मध्ये कल क्या होगा. ठीक आहे, राजकारणी लोक राजकारण करतात. आजकाल आता कौटुंबिक प्रश्नांवर सुद्धा राजकारण करायला निघालेत लोक. काही सामाजिक कार्यकर्त्यांना कामं राहिलेले नाहीत. त्यांना इतर विषय सोडून एखाद्या समाजाच्या पुढाऱ्यांच्या मागे लागायचं, हात धुवून लागायचं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. तर आता करुणा मुंडे यांचे गंभीर आरोप सुद्धा समोर येत आहेत. वाल्मिक कराडने मारहाण केल्याचा मोठा आरोप करुणा मुंडे यांनी केलेला आहे. कराडने मला शिवीगाळ केली असंही यावेळेस करुणा म्हणाल्या आहेत. वाल्मिक कराडने मारहाण केल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केलेला आहे. धनंजय मुंडे पण आहे आणि तिचे DPDCची मीटिंग चालू आहे आणि वाल्मिक कराड आला, माझ्या सांगितला की तू अंदर चल. मा बहीणची शिवीगाळ मला केली आणि माझ्यासोबत खूप मारहाण केली आणि तुम्ही CCTV फुटेज जरी आपल्याला मिळाले तो तुम्हाला कळेल की किती माझ्यासोबत मारहाण त्यांनी काय काय केलेलं आहे माझ्यासोबत. तर आता कोर्टाच्या निर्णयावर मंत्री धनंजय मुंडेंनी बचाव केलेला आहे. कोर्टाचा निर्णय फक्त आर्थिक स्वरूपाचा आहे. करुणा मुंडे त्यांच्या इतर आरोपांवर मी दोषी नाही असं प्रसिद्धीपत्रक मुंडेंनी जारी केलेलं आहे. केसमध्ये त्यांनी काय क्लेम केलं आहे की मला वाईफ म्हणून स्वीकारावं असं त्यांनी विचारलेलं आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की मला प्रोटेक्शन द्यावा, पोलीसची प्रोटेक्शन द्यावी मला, कारण मी पॉलिटिशियन आहे हे वगैरे वगैरे. मग त्यांनी सांगितले की मला काय 25 कोटी रुपये पाहिजे. मग त्यांनी म्हटलं आहे मला महिन्या 5 लाख ते 25 लाख रुपये पाहिजे. हे सगळं त्यांनी एका पिटिशनमध्ये फाईल केलेलं आहे. नंतर आता बीडमधून एक मोठी बातमी समोर येते. बीडच्या भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. तर महंत नामदेव शास्त्रींच्या अनुयायांनीच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भागचंद झांजे महाराज यांनी केलाय. तर या संदर्भात झांजे महाराज यांनी बीड पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली असून या संदर्भातला अधिक तपास सुरू आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संबंधित बातम्या पाहतोस का आणि पाहिल्यास तुझाही संतोष देशमुख कर असं धमकावत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्राने धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे फरार असून त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचं एक पथक मागावर आहे. या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. 2 आरोपी तिथून पळून गेले. मोठ्याने पोरं आरडल्यामुळे आम्ही बघायला गेलो. त्यांनी कारण त्यांचं एकच होतं की जे वाल्मिक कराडचे व्हिडिओ आहेत काही
आणि जे काही त्यांचे काही टेटस आहे ते टेटस का बघतात तुम्ही, आणि तुम्ही मराठी साले मारलेले आहेत असं तसं म्हणून त्यांनी मारहाण केलेली आहे. आणि त्यांची दहशत एवढी आहे की आज पण काल पोलीस स्टेशनला पण त्यांची तक्रार त्यांनी घेतलेली नव्हती रात्री उशिरापर्यंत. पुन्हा मीडियांनी हे केल्याच्या नंतर त्यांनी तक्रार घेतली गेलेली. यानंतर आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या परिणामांची. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असताना सरकारनं आता या योजनेच्या प्रसिद्धीसाठी कोट्यावधींची उधळपट्टी करण्याचा घाट घातलाय. सरकारकडून लाडकीच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सोशल आणि डिजिटल माध्यमात प्रसिद्धी करण्याचा हा संपूर्ण खर्च असून लाडकीमुळे इतर योजनांना मात्र कात्री लावली जाते. तसंच अपात्र लाडक्या बहिणींनाही योजनेतून बाद करण्यात येत आहे. असं असताना साऱ्या राज्याच्या जनतेला माहीत असलेल्या योजनेवर पुन्हा प्रसिद्धी कशासाठी असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान राज्यात सध्या कुठल्या योजना सुरू आहेत पाहूयात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपये खर्च होतोय. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 14,761 कोटी खर्च. मुलींना मोफत उच्च शिक्षणासाठी 1,800 कोटी रुपये खर्च. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण 5,500 कोटी रुपये खर्च. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 1,300 कोटी रुपये खर्च. तर लेक लाडकी योजनेसाठी 1,000 कोटीचा खर्च झालेला आहे. मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना 400 कोटी खर्च. मुख्यमंत्री वयोश्री योजना 480 कोटी खर्च. गाव तिथे गोदाम योजनेसाठी 341 कोटी खर्च. तर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पडताळणीवरनं माजी आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती असं कडू म्हणालेत. दरम्यान ही मतं पैसे घेऊन बंद करणं ही फसवणूक असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे. मग पैसे द्याच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं? आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार. व्यवस्थित चिटिंग आहे, व्यवस्थित फसवणूक आहे. आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. तर एका बाजूला या लाडकी बहीण योजनेवरनं टीका होत असताना दुसऱ्या बाजूला शिवभोजन थाळी संदर्भात मोठी बातमी समोर येते. कारण राज्य सरकार शिवभोजन थाळी बंद करण्याचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये शिवभोजन थाळी लोकप्रिय ठरली होती आणि शिवभोजन थाळीमध्ये फक्त 10 रुपयांमध्ये जेवण मिळतं. मात्र ही योजना बंद करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येते. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची चिन्ह आहेत. कल्पना नाही मला, कारण ते अन्न आणि नागरी पुरवठा विभागाशी संबंधित प्रश्न आहे. परंतु शिवभोजन थाळी बंद करण्याचे वगैरे अशी कुठलीही चर्चा सध्या तरी नाही. परंतु मी त्या विभागाकडनं माहिती घेऊन आपल्याला सांगतो. यानंतर बातमी आहे अजित पवारांनी केलेल्या एका मिश्किल वक्तव्यासंदर्भातली. महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर गोळ्या घालू असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं आहे. चाकणमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. यावेळेस फडणवीस आणि अजित पवारांनी हाती AK-47 घेतले आणि यावेळेस संवाद साधत असताना अजित पवारांनी हे मिश्किल वक्तव्य केले. बातम्या द्या नाहीतर बघा. आम्ही दोघं तर सगळ्यात उडून महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर बघा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुंडांना दम भरलाय. कुणी खंडणी मागितली, कोयता घेऊन दहशत माजवली तर मकोका लावा असा थेट आदेश पोलिसांना दिलाय. बिव्वेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा. काय म्हणजे का होतंय असं? कोयता गँग,
अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? अहो त्यांचा बंदोबस्त करा ना, मकोका लावा, काय करायचं ते करा. एक आरोपी पकडला, अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा, त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे, कोण मोठ्या बापाचा नाही कोण छोट्या बापाचा नाही. इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते. हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही. आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय, कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही. काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये.